नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मकर संक्रांत हळदी कुंकवाचा. आज मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवून हळदी कुंकवाची सजावट करते. खाली मी गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि त्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली. खूप सुंदर आणि प्रसन्नही वाटते. मी तो गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या आहेत. तुम्ही झेंडूचे फुलं किंवा जास्वंदीचे तुम्ही कुठल्याही फुलांचे पाकळ्या तुम्ही तिथं घालू शकता, किंवा तुमच्याकडे फुलं जर असेल ना, तुम्ही फुलांचाही इथं उपयोग करू शकता. त्याच्या खालीच आपल्याला गव्हाची रास घालून घ्यायची. गहू, तांदूळ किंवा ज्वारी तिघीपैकी एक घ्याला. त्याच्यावर मी हिरव्या कलरची एक एक बांगडी एकावर ठेवून आपल्याला 3 लाईनमध्ये कंप्लीट करून घ्यायची. आता हिरवी बांगडी जर नसेल तुम्ही लाल बांगडी घ्या किंवा कुठलीही बांगडी घ्या, किंवा तांदूळ जरी घातले तुम्ही तिथं तरी पण खूप सुंदर दिसते अशी सजावट. आता माझ्याकडे बांगड्या आहेतच, मी इथं हिरव्या कलरचे बांगडे इथं घालून घेतले. एक वर लाईन आणि त्याच्याच खाली एक एक लाईन असे हिरव्या बांगडीची लाईन इथं कंप्लीट केलेली आहे. किंवा तांदूळ घालायचं असेल तर मी तांदूळ किंवा ज्वारीचं पण इथं उपयोग करू शकतात. अशी हळदी कुंकू सजावटमध्ये अगदी झटपट आणि काहीतरी वेगळी वाटते सजावट आहे, आणि सुंदरही वाटते असं केल्यामुळे. आता माझ्याकडे जे फुलं आहेत तिथं मी विठ्ठल रुक्माईजवळ एक एक ठेवले आणि साईडला एक एक सूर्यफुलाची फुलं ठेवून दिलेत. ते बुकेमध्ये असतात ना, त्याच फुलांचा इथं उपयोग केलेला आहे. आता ते साईडला फुलं ठेवून त्याचे तुम्ही झेंडूची फुलं, पारिजातकाची कुठलेही फुलं तुम्ही त्यामध्ये घाला. आता जे गव्हाची रास आहे त्यावर मी ब्लाऊज पीस घेतलं आणि त्यावर सगळे दागिने पॅक केलेत आणि त्यावर ते ठेवून दिलं. म्हणजे खूप सुंदर आणि आकर्षक दिसतं असं केल्यामुळे. किंवा तुम्हाला असं करायचं जर नसेल तर म्हणजे जे जे दागिने असतील किंवा जे घरात असतील तुमचे साहित्य, तुम्ही ते दागिने गव्हाच्या राशीवर तुम्ही घालू शकतात. अशा पद्धतीने ही रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसते. मी ब्लाऊज पीसवरच पूर्ण पॅक केलेत. आता त्याच्या वर साईडला आपल्याला पिंक कलरची रांगोळी घालून घ्यायची. पिंक कलर घ्या किंवा कुठलाही कलर तुम्ही घ्या. इथे मी डार्क राणी उपयोग केला आहे. तिथं आपल्याला रांगोळी घालून घ्यायची. चौकोनमध्ये घाला, सर्कलमध्ये घाला किंवा कुठल्याही आकारामध्ये तुम्ही ही रांगोळी तिथं घालू शकतात. तुम्हाला तिथे पण तांदूळ घालायचं असेल तुम्ही तांदूळाचा पण इथं उपयोग करू शकतात. पण मी तांदूळ आणि गव्हाची रास इथं वापरलेली आहेत हळदी कुंकवामध्ये. आता वर मी रांगोळी घालून घेते. तिथं आपल्याला हळदी आणि साईडला कुंकू असं आपल्याला राईट करायचं आहे. तुम्हाला अजून हळदी कुंकू समारंभ असं वेगवेगळं राईट करायचं असेल तर तुम्ही तरीही चालतं, किंवा डबीनं तुम्हाला राईट करायचं असेल तर रांगोळी काढायची तुम्ही तेनंही ते अक्षर लिहू शकतात. इथे मी ब्रॉड याच्यामध्येच हळदी कुंकू इथं लिहून घेतले आणि साईडलाच आपल्याला तशीच रांगोळी घातली आणि तिथं आपल्याला कुंकुले म्हणजे हळदी कुंकू असं आपल्याला डेकोरेट करायचं आहे. असं आपण घरामध्येही करू शकतात किंवा बाहेर आपल्या अंगणामध्ये अशी सजावट तुम्ही करू शकतात. खूप सुंदर वाटते संक्रांतीच्या वेळेस असं हळदी कुंकू सजावट केल्यामुळे. आणि अगदी सोपं पण आहे, सहज कोणी करू शकेल आणि बघताच कोणी लगेच करायला गेलं एवढी छान सजावट आहे. आता तिथं आपण ब्लाऊज पीस ठेवले आहेत ना, तिथं आपल्याला जास्वंदीच्या फुलाचे एक एक पान आपल्याला ठेवून द्यायचे. जास्वंदीच्या फुलाचे पानं घ्या किंवा खाण्याचे पानं असतात विड्याची पानं, त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकता. पण प्रत्येक वेळेस आपल्या घरी विड्याची पानं एवढे नसतातच, म्हणून आपण घरामध्ये किंवा दाराबाहेर जे झाडं असतात त्याचेच पानंही तुम्ही घेतले तरी पण चालतं. तुम्ही अशोकाचे पानं पण तुम्ही यामध्ये वापरू शकतात. मी जास्वंदीच्या फुलांची पानं वापरलेले, कारण दारासमोरच आमच्या ते झाड आहे गॅलरीमध्ये, म्हणून मी तेच वापरलेले. त्यावर प्रत्येक पानावर आपल्याला तांदूळाची रास घालून घ्यायची. एका वाटीमध्ये आपल्याला हळदी कुंकू असं साईडला एक एक करून ठेवून द्यायचे आहेत. हळदी कुंकू लिहिलेलं आहे राईट केलेलं, त्याच्याच अवतीभोवती झाडांचे पानं जे असतात बारीक तेच इथं वापरलेले आहेत. आता हा विणा हा पण मी घरीच केलेला आहे. याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. हा मी कागदाच्या लगद्यापासून बनवलेला आहे. अगदी झटपट होणारी अशी ही हळदी कुंकवाची सजावट आज केलेली आहे. अगदी छानही वाटते आणि प्रसन्न वाटते. विठ्ठल रुक्माई आणि त्यासोबत इथं विणा ठेवल्यामुळे अगदी प्रसन्न वाटते. तुमच्याकडे विणा जर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. साधं विठ्ठल रुक्माईची मूर्ती जरी ठेवली ना तरी पण खूप सुंदर दिसते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर जर असेल पेज नक्कीच फॉलो करा. तुमचे असेच छान छान कमेंट्स असतात, ते मला खूप छान वाटते. आणि नवीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक काही उत्साह असतो की तुमच्यावर नवीन आज काय शेअर करावं. म्हणून मी आज हा व्हिडिओ वेगळाच काहीतरी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. माझ्या रांगोळ्यात तुम्ही कोणत्या भागातून बसतात ते पण मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल. आणि नोटिफिकेशन मला सगळ्यात आधी तुम्हाला कळेल. माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत ती बेल आयकॉन बटन दाबा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रांगोळीमध्ये. तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.